ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। जय भारत। मैं बहुजन संघटक यूट्यूब चैनल की तरफ से यह ऐतिहासिक रणभूमि जो है भीमा कोरेगांव की, जहाँ पर 500 सैनिकों ने अपना बलिदान देके इस भूमि को अन्याय और अत्याचार करने वाले पेशवाओं से मुक्त किया था। बहुजन संघटक की तरफ से मैं सर्जेराव भाऊ वाघमारे, जो विजय कोरेगांव रणस्तंभ सेवा समिति के प्रेसिडेंट है, चेयरमैन है, मैं उनसे कुछ इस आज होने वाले 1 जनवरी 2022 को होने वाले समारोह के बारे में, जो मानवंदना का अभिवादन का जो कार्यक्रम होने वाला है, उसके बारे में गवर्नमेंट ने जो यहाँ तैयारी की है, उस तैयारी के बारे में सेवा समिति के चेयरमैन जो बात करेंगे, उनसे हम पूछते हैं कि इस तैयारी के बारे में आपकी राय क्या है। जय भीम, जय संविधान। मैं सर्जेराव वाघमारे, ऐतिहासिक जय स्तंभ कोरेगांव भीमा से आपसे बात कर रहा हूँ। अभी आपने जो मुझे सवाल पूछा, इस साल महाराष्ट्र गवर्नमेंट और प्रॉपर हमारा जो समिति है, हम साथ मिलकर यहाँ पे काम करें, लेकिन बहुत काम में यहाँ पे प्लानिंग में बहुत सारे चेंजेस किए हुए हैं, इसलिए कुछ लोग नाराज़ है, कुछ खुश है। लेकिन देखते हैं इस साल किस हालत में ये प्रोग्राम होता है। कल ही महाराष्ट्र गवर्नमेंट ने GR निकाला है, जो कि ओमिक्रॉन बढ़ रहा है महाराष्ट्र के अंदर, या कोरोना की वजह से पेशेंट बढ़ रहे हैं, इसलिए बहुत सारे निर्बंध कल लादे गए हैं। अभी लोग आने वाले हैं, हम तो कह रहे हैं कि 15 या 20 लाख के हिसाब से लोग यहाँ पे आएंगे, क्योंकि पिछले 2 साल से लोग यहाँ पर पहुँच नहीं पा रहे, और अभी बहुत उत्साह है भीम सैनिकों में यहाँ आने के लिए। तो अगर निर्बंध भी है, फिर भी लोग यहाँ पे आना चाहेंगे, लेकिन हमें लगता है महाराष्ट्र गवर्नमेंट यहाँ पे बहुत सारे भीम सैनिकों को पहुँचने देगी या नहीं देगी, क्योंकि कोरोना की वजह से सब निर्बंध लादे गए हुए हैं। यहाँ पर आप अगर स्तंभ और स्तंभ के आजू बाजू में आप देखेंगे तो पूरी तरह का प्लानिंग नियोजन यहाँ पर हुआ है। जैसे कि 20 लाख लोग आएंगे, उनके हिसाब से प्लानिंग गवर्नमेंट और हम सब ने किया है यहाँ पे आने वाले लोगों के लिए। लेकिन मैं ऐसा भी बोलूँगा, आपके यहाँ पे चैत्य भूमि पे जो कुछ घटनाएं घटी, कि जैसे हमारे लोग यूपी से आए थे, उनको खाने के लिए कुछ नहीं था, पीने के लिए कुछ नहीं था, पानी नहीं था। तो मैं हमारे जो भी संगठन है, हमारे जो भी पक्ष है, उनसे ये आह्वान करूँगा आपके वीडियो से माध्यम के चैनल से माध्यम से, कि आप यहाँ पर आए, अपने जो संगठन है, जो खाना देना चाहती है, दान करना चाहती है, या पानी दान करना चाहती है, तो वो संगठन आके यहाँ पे जगह जगह पे स्टॉल लगा के, जगह जगह पर गवर्नमेंट का परमिशन लेके स्टॉल लगा के अपने आने वाले लोगों के लिए ये अन्नदान या फूड्स जो भी रहेंगे या पानी रहेंगे, वो उन्हें सर्व करें, उन्हें दान करें। और हमारा वैसे प्लानिंग है, कल तक ये पूरा स्तंभ फूलों से सजाया जाएगा। उसके बाद हम कल 12 बजे पटाखों से यहाँ पे आतिशबाजी करके हम हमारा उत्सव मनाएंगे, जो कि हमारे 500 सैन्य 200 साल पहले यहाँ पर जिनको वीरमरण प्राप्त हुआ और हमको विजय प्राप्त करके वो उन्होंने अपना खुद का बलिदान दिया, उनका विजयोत्सव हम यहाँ पे मनाएंगे। उसके बाद सामुदायिक बुद्ध वंदना होगी, बौद्ध भिक्षु की धम्म याचना, कल सुबह हम शौर्य पाठ या सांस्कृतिक प्रोग्राम लेंगे। उसके बाद महाराष्ट्र कैबिनेट में जो भी मिनिस्ट्री है, जैसे डिप्टी मिनिस्टर रहेंगे या सोशल वेलफेयर मिनिस्टर रहेंगे, ऐसे बहुत सारे मिनिस्टर यहाँ पर आना चालू हो जाएगा। समता सैनिक दल, हमारे एक स्मार रेजिमेंट है हजारों की संख्या में, वो यहाँ पे ये देंगे, सलामी देंगे, और ये प्रोग्राम की शुरुआत होंगी। दिन भर प्रोग्राम चलेगा, और कल के एक दिन में 15 से 20 लाख लोग यहाँ पे आके अपना ये स्तंभ को सैल्यूट करेंगे और मानवंदना देंगे। सुनने को ऐसा है कि जो गवर्नमेंट ने अभी इसका कंट्रोल किया है, इस नियंत्रण में लिया है, तो बहुत सारे लोगों को ऐसा लग रहा है कि गवर्नमेंट ने हमें पूछे बगैर, हमको हमारा राय जाने बगैर ये गठन समिति का गठन किया है, और इसका नियंत्रण और से नियंत्रण शासन और प्रशासन की ओर से चला रहे हैं। क्या भाऊ आप बता सकते हैं कि लोगों के मन में क्या भावना है सरकार के इस रवैये पर? ये सही है कि यहाँ पे शासकीय समिति गठित की है। हम अगर देखेंगे, चैत्य भूमि रहे, दीक्षा भूमि, यहाँ पर कोई शासकीय समिति गठित नहीं है, वहाँ पे स्थानिक समिति को साथ में लेकर गवर्नमेंट काम करता है। लेकिन हमने पहली बार देखा है कि ये अपना ऐतिहासिक स्तंभ है, वहाँ पे डायरेक्ट शासकीय समिति गठित हुई है, और इनमें कुछ लोकल लोग जो पहले से यहाँ पे काम करते हैं, या हमारे अम्बेडकर समूह के जो भी पक्ष संगठन रहेंगे, उनके कुछ कार्यकर्ताओं को साथ में लेके ये प्रोग्राम होना चाहिए एक्चुअली। लेकिन अभी ऐसा नहीं है। हमें ज़्यादातर यहाँ पे पहले हम जिस तरह काम करते थे, उस तरह काम हमको करने नहीं आ रहा है, इसलिए इस प्लानिंग में भी बदल नजर आ रहा है आपको सबको। तो ऐसा नहीं होना चाहिए। अभी सिर्फ 1 जनवरी को 2 दिन बाकी है, तो इसके बाद आने वाले 1 जनवरी को गवर्नमेंट ने सबको साथ लेके, सबको प्लानिंग में शामिल करके, इकट्ठा करके, सबकी राय लेके, सबको सलाह सलामत करके साथ में कार्यक्रम का अगर होता है ये 1 जनवरी का, तो अच्छा होगा, ऐसा मुझे लगता है। महाराष्ट्र गवर्नमेंट यानी कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री और महाराष्ट्र के वेलफेयर मिनिस्टर धनंजय मुंडे, इन्होंने जो ये निर्णय लिया है, इस स्तंभ का संचालन गवर्नमेंट की ओर से होगा,
और संजय बाबू बोल रहे हैं कि ये यहाँ के लोकल रहने वाले लोग जो है 70 सालों से यह जो जलोस मनाते हैं उस उत्सव में सब लोगों को जो अभी समिति गठित की है यहाँ के लोकल लोगों को उसमें शामिल करने की अपील उन्होंने की है। देखते हैं आगे आगे चल के गवर्नमेंट इसके ऊपर क्या निर्णय लेते हैं, क्या डिसीजन लेती है। अंतिम ये बात है, एक सवाल आपसे और एक आखिरी पूछता हूँ। अभी जो गवर्नमेंट ने जो सुविधाएं यहाँ पर उपलब्ध की है उसके बारे में आपको क्या लगता है? गवर्नमेंट अपना तरीका एक अलग होता है हर एक का काम करने का। हम समिति के माध्यम से पिछले 15 साल से ज़्यादा साल यहाँ पे काम करते थे, लेकिन अभी तक ये पूरा काम होता था। अभी 2 दिन बाकी है, अभी तक काम चल रहा है, होगा काम, ऐसा कुछ नहीं है। जैसे कि बहुत फास्ट स्पीड में कर रहे हैं, लेकिन बहुत सारे चेंजेस नज़र आ रहे हैं। और इससे कुछ हमारे जगह बेईमानों ये है जो स्टॉल वाले रहेंगे या फूड्स वाले रहेंगे या और भी जो हमारे नेताओं हैं जिनकी सभा मंडप यहाँ पे लगते थे, जो विचारों का लेन देन करते थे, ये सब नहीं हो रहा है। या हमारा जो बुक स्टॉल होते हैं वहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जो ये रहती है विचार रहते हैं बुक्स के माध्यम से, तो वो अभी अगर नहीं मिलती है लोगों को तो लोग बहुत सारे नाराज है यहाँ पे और वो अपना मत प्रकट करे। तो ऐसा नहीं होना चाहिए। मैं गवर्नमेंट से ये भी अपील करूंगा कि इन सबको साथ में लेके चलिए। जैसे कि बुक स्टॉल हमें होने चाहिए, बुक स्टॉल की वजह से हमारे जो बाबा साहब महापुरुषों के विचार घर घर में पहुंचते हैं। और हमारा मेन उद्देश्य यही है, यहाँ पे आने वाला हर एक भी मानवीय एक ना एक बुक्स लेके जाता है, घर पे पढ़ता है, तो हमारे बच्चों को भी वो इतिहास समझ में आता है। अगर ऐसे ही होता रहेगा तो आने वाले सालों में हमारे बाबा साहब का इतिहास है या महापुरुष का इतिहास है, ये खत्म हो जाएगा। और हमें कभी कभी डर लगता है ये गवर्नमेंट को एक्चुअल में क्या चाहिए, गवर्नमेंट ऐसा क्यों करती है। अगर हमारा इतिहास ही खत्म होता है तो हमारे ये जो पूर्वज है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें सिखाया है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो अपने जीवन में किया है हमारे लोगों के लिए, सब लोगों के लिए, बहुजनों के लिए, वो अगर खत्म होता है तो फिर एक बार मनुस्मृति यहाँ पे जन्म ले रही है, ऐसा हमें महसूस हो रहा है। धन्यवाद सर्जेराव बाबा मरे। इन्होंने हमें बताया है, एक डर बताया है कि आगे चलकर जैसे कि लोकतंत्र में हर एक डेमोक्रेसी के हर एक नागरिक को, हर एक सिटीजन को अपना अपना श्रद्धा और उपासना करने का पूरा लिबर्टी रहता है। अगर मंदिरों में सरकार अगर संचालन ही करना चाहती है तो जो मंदिरों में भी जो पूजा पाठ चलता है उसी तरह उस मंदिर का संचालन भी क्या आगे चल के गवर्नमेंट कर सकती है, ऐसा उनका कहने का मतलब है। अगर इस स्तंभ के बारे में गवर्नमेंट ऐसा सोचती है तो पूरे देश में जितने भी हर एक सिटीजन के लोगों के जो उपासना के मंदिर है, श्रद्धा के जो उपासना के मंदिर है, उस मंदिर को भी संचालन करने का जिम्मेवारी गवर्नमेंट से लिया जाएगा, ऐसा सवाल सर्जेराव बाबू ने उपस्थित किया है। हमारा हिस्ट्री जो है, हिस्ट्री स्तंभ के बारे में जो है हमारे आने वाले नस्लों को ये पढ़ाना जाना चाहिए। अगर सरकार की भावना साफ है तो हर एक जगह हर धर्म के, हर जाति के समूह को लेकर यहाँ जो लोकल मैनेजमेंट चलता है, लोकल मैनेजमेंट की एक समिति गठित की जाए, ऐसा उनका मानना है, कहना है। धन्यवाद भाऊ। इसके बाद में मैं अंतर्राष्ट्रीय ह्यूमन राइट्स, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स के डॉक्टर अविनाश सकुंडे यहाँ पर हमें मिले हैं, उनसे भी बात करते हैं, उनकी भी राय जानना चाहते हैं कि स्तंभ के बारे में और शासन का जो अभी जो संचालन के बारे में डिसीजन हुआ है उसके बारे में उनका क्या कहना है, ये उनसे हम पूछेंगे। भाऊ, यावेळी सरकारने या ठिकाणी स्तंभाचं सगळं नियंत्रण आणि संचालन करण्याची जबाबदारी घेतलेली आहे। गेल्या 70-75 वर्षाचा इतिहास आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा अन्य कुठल्या स्थानिक शासन संस्थांच्या मार्फत या स्तंभांच्या वरती हस्तक्षेप केलेला नव्हता। बऱ्याचशा लोकांच्या मध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की शासनाने याच वर्षी या ठिकाणी स्तंभावरती अशा प्रकारचं शासनाकडून नियंत्रण केलं जाते का, म्हणून स्थानिक परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये या निर्णयाच्या विरुद्ध संमिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत। आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम मी आमच्या समितीच्या वतीने ज्यावेळेस या ठिकाणी पाहणी केली गेली त्यावेळेस प्राकर्षाने असं जाणवतंय की जे स्थानिक इथं 70 वर्षापासून जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, जे विचारधारा जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते, त्यांच्या व्यवसायावर घाला घालून एक प्रकारे कुठेतरी विचारांना खुंटवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे। स्थानिकांना विचारात न घेता समितीची स्थापना करण्यात आली, जे की या ठिकाणी झालेला मागील एक काळा दिवस, तो दिवस टाळून या ठिकाणी सर्व धर्म समभाव राखून एखादी समिती गठीत करून या सगळ्यांना एकत्र घेऊन शासनाने हे सर्व केलं पाहिजे होतं, जेणेकरून जास्तीत जास्त समाजापर्यंत मेसेज जाईल। जे या ठिकाणी 200 वर्षापूर्वी जो इतिहास घडलेला आहे तो प्रत्येकाच्या घराघरात जाणं गरजेचं आहे व याचा प्रचार प्रसार या माध्यमातून व्हावा व शासनाने याचा गांभीर्याने विचार करून पुढील काळात सुधारणा करीत सर्व धर्म एखादी समिती गठीत करून या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करावा अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने आज करतोय। धन्यवाद भाऊ। त्याच्यानंतर आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्याचे इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा बबन पठारे,
यांचंही या ठिकाणी मनोगत या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण त्यांना विचारूया की या ठिकाणचा हा जो शासनाकडून चालवला जाणारा कार्यक्रम आहे आणि या परिसरामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच्याबद्दल आपलं मनोगत काय आपण सांगाल? शासनाने जो आता जो निर्णय घेतलेला आहे, कमीत कमी जो आता आपल्या जी घडलेल्या घटना आहे त्या दृष्टीने शासनाने जे लक्ष घातलं आहे ते एक योग्य प्रकारे आहे. फक्त स्थानिक विचार जर बरोबर घेतला तर अजून आपल्याला पाहिजे त्या सुविधा किंवा मागणी सुरुवात झालेली आहे आणि ज्या ज्या पद्धतीची आपण मागणी होईल त्या त्या पद्धतीने शासनाने जर सर्वांचं मागणी मान्य करून जर तो निर्णय पुढं सर्वांना बरोबर जर घेऊन गेला तर एकदम योग्य निर्णय होईल असं मला वाटतं. या स्तंभावरती गेल्या 70 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशातून, देशातून आणि विदेशातून येणारे जे लोक होते त्यांना या परिसरामध्ये बऱ्याच गैरसोयींचा सामना करावा लागायचा. तर या गैरसोयी आणि त्यांचं जे काय तिथं असणाऱ्या गैरसोयीमुळे त्यांच्या होणारी जी कुचंबना आहे ती कुचंबना थांबवण्यासाठी सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, सरकारने तर त्याची हर प्रकारे सुविधा उपलब्ध करून द्यायला हवीच आहे, पण त्याबरोबर आपल्या सर्व समाजामध्ये असणाऱ्या सर्व संघटनांनी पण पुढाकार घेऊन आलेल्या सर्व अनुयांचं कुणाला पाणी आणि अन्न सर्व ज्या सुविधा त्या मिळायला हव्या आणि या भागामध्ये आलेल्या दुरून आलेल्या लोकांच्या सुविधा होऊन त्यांना लांबून आलेल्या लोकांच्या राहण्याच्या सुविधा या सर्व शासनाने केल्या पाहिजेत अशी मला वाटतं. यानंतर धन्यवाद दादा. यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवली गटाचे कार्याध्यक्ष किंवा नेतृत्व या ठिकाणी निलेश भाऊ आल्हाट आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत. आपल्याला त्यांचंही मनोगत जाणून घ्यायचं आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकाचं या ठिकाणी या संदर्भामध्ये जे मनोगत आहे. भाऊ, आपल्याला या वर्षीच्या या कार्यक्रमाचं एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य काय वाटतं? गेल्या आपण अनेक वर्षापासून पाहतोय सर्व समाज बांधव, संघटना, पक्ष, कार्यकर्ते अति आनंदाने आणि उत्सवाने हा उत्सव इथं आनंद उत्सव साजरा करतायत. आलेल्या लोकांची व्यवस्था, बुक स्टॉल असेल, अनेक अशा ज्या सुखसुविधा आहे त्या संघटनेच्या माध्यमातून, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं होत असतात. पण आज जो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, जो 2-4 दिवसापूर्वी आम्ही प्रत्येक मिटिंगला होतो त्याच्यामध्ये आमच्याशी चर्चा करताना शासन एक प्रकारे म्हटलं की आपण ज्या तुमच्या काय मागण्या असेल मान्य करू, पण आता प्रत्यक्षात बघतोय तर त्या कुठं काय मागण्या मान्य होताना दिसत नाही. तर ह्या गोष्टीचं फार आम्हाला वाईट वाटतं. ह्या गोष्टीचं आम्हाला फार वाईट वाटतं की त्यांनी ज्या मागण्या आमच्या घेतल्या पाहिजे होत्या विश्वासात त्या न घेता त्या शासनाच्याच मागण्या ते आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं ह्या समस्त आंबेडकरी चळवळीमध्ये एक संताप व्यक्त आहे. येणाऱ्या लोकांची अनेक लाखोच्या संख्येने तर लोक येणार आहेत. मग त्यांची भोजनदानाची व्यवस्था असेल, इथला स्थानिक जे रहिवासी असतील ते काही स्टॉल लावतात, काही दुकानं असतात, त्याच्यावरही त्यांनी निर्बंध आणलेले आहेत. या सर्व गोष्टीचा रोष एकंदरीत या समाजामध्ये दिसतो. हा भाऊ, शासनाने जे आता या भूमीचं, या रणस्तंभाच्या भूमीचं मार्कआउट तयार करायचं काम घेतलेलं आहे. या मार्कआउटमध्ये सर्व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाबरोबरच आंबेडकरी अनुयायांच्या मध्ये वेगवेगळ्या बाबासाहेबांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्योतिबा फुल्यांना, शाहू महाराजांना, संत तुकारामांना मानणारी जी भूमी आहे, या भूमीच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या आणि देशविदेशातून येणाऱ्या लोकांच्या बद्दल इथं कोणकोणत्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या शासनानं कराव्यात अशा प्रकारची तुमची अपेक्षा आहे? नक्कीच दूरदूरून लोक येतात, भारत देशातून जगातून लोक इथे येतात मानव देण्यासाठी. म्हणून ह्या परिसराचं नाव ऐतिहासिक म्हणून आज ओळखलं जातं आणि येणाऱ्या लोकांना कुठली सुविधा कमी पडता कामा नये अशा पद्धतीने शासनाने इथं जी काही समिती असेल, जे स्थानिक ग्रामपंचायत असेल, त्यांचे जे काही म्हणणे असेल त्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये नोंद करून त्या काय सुखसुविधा देता येतील चांगल्या त्या दिल्या पाहिजेत. मग ती भोजनाची व्यवस्था असेल, बुक स्टॉल असेल आणि आजूबाजूचा जो आता जो परिसरामध्ये जी सभा होणार होत्या त्याच्यावर त्यांनी अटकाव आणलेले आहेत, त्याही त्यांनी जरा ती लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी चांगली विचाराने आणि जी लोक येतील त्यांची चांगली व्यवस्थित झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. धन्यवाद निलेश भाऊ. आपण सर्वजण या ठिकाणी या कोरेगाव भीमा रणस्तंभाच्या परिसरामध्ये आहोत. आपण वेगवेगळ्या पक्षाच्या आणि समाज घटकांच्या माध्यमातून, बहुजन संघटकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि देशभर आणि सरकारपर्यंत सुद्धा या स्थानिक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना कळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या माध्यमातून सरकारनं पुरोगामी विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या, महात्मा फुल्यांच्या, संत तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये
आणि या संतांच्या भूमीमध्ये हा स्तंभ कोणत्या एकट्याही जातसमूहाचा नाही किंवा ती एकट्या जातसमूहाची गौरवगाथा नसून ही सर्व जातधर्मीयांच्या लोकांच्या विजयाचं प्रतीक असणारी सूर्याची ही भूमी आहे. या भूमीमध्ये सर्व जातीय धर्मांच्या लोकांच्या मध्ये कायदा सुव्यवस्था, राष्ट्रीय ऐक्य आणि सलोखा या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राच्या शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा हे जे संचलन या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेलं आहे, शासन आणि प्रशासनानं चांगल्या भूमिकेतून हे जर घेतलेलं असेल तर अशाच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये या स्तंभाचं रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी ज्या काही अपप्रवृत्ती गेल्या मागच्या 2-4 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या अपप्रवृत्तीचा शोध घेऊन कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही. या महाराष्ट्राची जी गौरवशाली परंपरा आहे त्या गौरवशाली परंपरेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती शोधून काढल्या पाहिजेत. पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, तर खलनायक कोण आहेत याचा शोध या ठिकाणी पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. सन्माननीय महाराष्ट्राचं जे सरकार आहे त्या सरकारनं सुद्धा अशा अपप्रवृत्ती ज्या आहेत त्या अपप्रवृत्तीला ओळखलं पाहिजे. बऱ्याचदा या ठिकाणी गेल्या मागच्या 1-2 वर्षामध्ये ज्या काही इथला प्रकार झाला, गैरप्रकार झाला, त्या एका प्रवृत्तीने केलेला आहे. हीच प्रवृत्ती या ठिकाणी पेशव्यांच्या काळामध्ये 1818 मध्ये या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हे युद्ध झालेलं होतं की माणसामाणसामध्ये दुही निर्माण करणं, माणसामाणसामध्ये द्वेष निर्माण करणं, हा समुदाय एकत्र येऊ न देणं. आपल्याला आपल्या भारताच्या संविधानानं वी आर द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारतीय लोक आहोत. आम्ही हिंदू असलो, मुस्लिम असलो, ख्रिश्चन असलो, जैन असलो, ईसाई असलो तरी आम्ही भारतीय आहोत. हा संबंध देश काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतीयांचा आहे. अशा प्रकारचं एक राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हे संविधानाचं असणारं राष्ट्र भविष्य काळामध्ये सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा सुरक्षित आणि सलोख्यानं राहील अशा प्रकारचे प्रयत्न सरकारने या ठिकाणी करावेत. आताच या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, वक्त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं ग्रंथालय उभा राहिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये जे देश विदेशातून येणारे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथांचं इथं संग्रहालय असलं पाहिजे, शाहू महाराजांच्या स्मृती ग्रंथाचं या ठिकाणी इथं ग्रंथालय असलं पाहिजे. जेवढे महापुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, पुरोगामी विचाराची पेरणी करणारे, आणि हा महाराष्ट्र उभा करण्यासाठी ज्या वैचारिक आंदोलनाची गरज आहे त्या आंदोलनाची प्रेरणा या ठिकाणून या स्तंभावरून घेऊन जाणाऱ्या लोकांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी शासनानं पावलं उचलावीत असं बहुजन संघटकच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी निवेदन करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात, आपण आलात आणि आपल्या भावना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.